मतदान आता जवळ आलेलं आहे. प्रचाराच्या तोफा देखील थंडवल्या. जेव्हा आम्ही लोकांसोबत चर्चा करत होतो की साधारणपणे कशा प्रकारचा उमेदवार आपण निवडावा किंवा कोणाला मतदान आपण केलं पाहिजे, अशी जेव्हा लोकांमध्ये चर्चा आम्ही ऐकतो त्यावेळेस एक वेगळं चित्र आम्हाला समोर दिसलं. आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा भाजप प्रेमी जनतेसोबत जेव्हा आम्ही चर्चा करत होतो ते म्हणत होते काय करावं, आम्हाला माहिती आहे की आमचा महायुतीचा उमेदवार तेवढा सक्षम नाही, परंतु आता महायुती आहे, मग आमची मजबुरी आहे. इकडे शिवसैनिकांच्या संघ आम्ही चर्चा करत होतो तर ते म्हणाले काय करावं की यापूर्वी आमच्या उमेदवाराला भरपूर वेळेस संधी दिली, मात्र कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही, विकासाची दृष्टीच आमच्या उमेदवाराला नाही, परंतु शेवटी आमचा उमेदवार आहे, आमची मजबुरी आहे. मुस्लिम समाजामध्ये आम्ही जेव्हा चर्चा करायला गेलो तर मुस्लिम समाजाचे लोक म्हणून राहिले की हमारा आदमी है, लेकिन क्या करें, अगर हमारे आदमी के साथ हम जाते हैं तो कहीं ना कहीं हम मोदी के हाथ मजबूत करते हैं, क्योंकि ऐसा माना जाता है कि हमारा जो उम्मीदवार है उनकी पार्टी ये बीजेपी की बी टीम कहलाई जाती है, तो फिर हम मोदी को वोट तो नहीं देना चाहते, क्योंकि मोदी की अगर सरकार आएगी तो सीए लागू करेगा, एनआरसी लागू करेगा और हम तो दिक्कत में आ जाएंगे. हमारा उम्मीदवार होते भी, हमारा यानी हमारे समाज का उम्मीदवार होते भी हमारी मजबूरी है. दलित मतदारांमध्ये आम्ही जेव्हा चर्चा करायला गेलो तर त्यांचं म्हणणं असं पडलं की आमच्या नेत्याच्या विरोधात आम्ही जर जायचं म्हटलं तर दलित चळवळीला कुठेतरी मारक ठरेल, आमच्या नेत्याची अप्रतिष्ठा होईल, मात्र आमच्या नेत्याच्या सोबत गेलं तर पुन्हा या मोदी सरकारला मदत केल्यासारखं होईल आणि मोदी सरकार जर आलं तर हे घटना बाबासाहेबांची घटना बदलायला मागतात, त्या दिशेने त्यांचे पावलं चालले. पुष्कळ आमच्या नेत्याबद्दल आम्हाला आदर आहे, नेत्याबद्दल आमची आपुलकी आहे, मात्र आमची मजबुरी आहे. सर्वसामान्य जनता बोलती आहे की ह्या सगळ्या 32, 35, 37 उमेदवार उभे आहेत, ह्या उमेदवारामध्ये लायक उमेदवार आम्हाला एक दिसतोय, परंतु काय करावं, शेवटी आपला माणूस आहे. मागच्या वेळेस असंच झालं, आपल्या मतामध्ये फाटाफूट झाली आणि मग दुसऱ्या समाजाचा लोकप्रतिनिधी निवडून आला, त्यामुळे आमची मजबुरी आहे. अरे वा, अरे वा, मजबुरी. मला सांगा काय मजबुरी आहे बरं? अहो अगदी ग्रामपंचायत सोसायटीच्या निवडणुकीपासून तर थेट जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा, कुठल्याही सहकारी बँका आणि अगदी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत ह्या निवडणुका अगदी भयमुक्त वातावरणात आणि पारदर्शीपणे व्हाव्यात अशा पद्धतीची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये करून ठेवलेली आहे. कुठल्याही प्रकारचा दबाव तुमच्यावर कोणी आणू शकत नाही, कुठलंही आमिष दाखवू शकत नाही. जर असं काही केलं तर तो कायद्यानं गुन्हा ठरतो. आणि इथे उपर तुम्ही तुमच्या मर्जीनं जर मतदान केलं तर अमुक व्यक्तीलाच का मतदान केलं किंवा फलाण्या पक्षालाच का मतदान केलं, मला का नाही केलं असा म्हणण्याचा किंवा विचारण्याचा, असा जाब विचारण्याचा अधिकार घटनेनं कुणालाही दिलेला नाही. उलट पक्षी अशा पद्धतीनं जर कोणी जाब विचारू गेला तर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता येते, अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि हे सगळं बाबासाहेबांनी कशासाठी केलंय तर ही लोकशाही निकोप असावी आणि या लोकशाहीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न त्या सभागृहामध्ये मांडले जावेत. ते प्रश्न मांडण्यासाठी योग्य उमेदवार तिथे तुम्हाला पाठवता यावा, म्हणून तुम्हाला निर्भयपणे आणि मोकळ्या वातावरणामध्ये पारदर्शीपणे ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी शासनावर आणि शासनातर्फे नियुक्त केलेल्या निवडणूक आयोगावर घटनेनं टाकलेली आहे. त्यासाठी सगळे नियम कायदे तयार करण्यात आलेले आहेत. आणि मग असं बघा की लोकसभा ही आमच्या
देशाच्या लोकशाहीचं सर्वात उच्च मंदिर आहे, सर्वोच्च ते मंदिर आहे. मग त्या मंदिरामध्ये जर हे आम्हाला पुजारी पाठवायचे असतील तर त्यांना त्या सभागृहाचे पूर्ण नियम, आमच्या देशाच्या घटनेचे पूर्ण कायदे हे सगळं माहीत असलं पाहिजे. मला सांगा, कोणीतरी दारूच्या गुत्त्यावर बसणाऱ्या माणसाला कधी तुम्ही कुठल्या मशिदीचं मौलवी किंवा मुतलवी करताना बघितलेलं आहे का? एखादा व्यभिचारी माणूस कुठल्या तरी चर्चचा पादरी होऊ शकतो का? अभक्ष्यभक्षण करणारा संत मुनी होऊ शकतो का? किंवा कुठलेही वेद किंवा कुठलेही मंत्र, कुठलेही ग्रंथ, धार्मिक ग्रंथ याचा अभ्यास नसलेला माणूस कधी हबप झालेला तुम्ही बघितला का? किंवा कुठल्या मठाचा त्याला मठाधिपती केलेलं तुम्ही बघितलं का? त्या पदावर बसण्यासाठी किंवा तिथे ते जबाबदारी पार पाडण्यासाठी त्या क्षेत्राचं परिपूर्ण ज्ञान त्या माणसाला असणं आवश्यक आहे, तरच तो त्या पदावर बसेल. मग एखाद्या मठाचा मठाधिपती असेल किंवा शंकराचार्य असतील. मग त्याचप्रमाणे ही आमची लोकशाहीची मंदिर आहे, ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत. मग त्या लोकसभेमध्ये जर उमेदवार पाठवायचा असेल तर त्याला ह्या सर्व लोकशाही प्रक्रियेची पूर्ण माहिती असणं, त्याचा अभ्यास असणं, आपल्या परिसराचा अभ्यास असणं, या परिसराचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी तेवढ्या प्रभावीपणे मांडण्यासाठी त्याचा अभ्यास असणं आवश्यक आहे. कोणत्या प्रकारची आयुधं त्या सभागृहामध्ये वापरायची याचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. आणि मग कुणीतरी येतो आणि तो सांगतो की बा नाही, आमचा उमेदवार काही तो तेवढा सक्षम नाही, परंतु आमच्या नेत्याला तिथं दिल्लीमध्ये बसवायचं आहे, म्हणून त्या नेत्यासाठी तुम्ही आमच्या उमेदवाराला मतदान करा. का? तुझ्या नेत्याला तिथं बसवायचं आहे म्हणून आम्ही या ठोंब्याला मतदान करायचं. दुसरा येतो आणि भावनिक गळ घालतो की नाही बा काय असेल, मागच्या वेळेस मला तुम्ही पाठवलं, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, मी काही विकास नाही करू शकलो, परंतु आता माझी शेवटची निवडणूक आहे, तेव्हा मला तुम्ही मतदान करा आणि तिथे लोकसभेत पाठवा, तुमची सेवा करण्याची संधी मला द्या. का? यापूर्वी दिली ना संधी, 4-4 वेळेस संधी दिली, राज्यात दिली, केंद्रात दिली. तेवढ्या 20, 25, 30 वर्षामध्ये तुम्ही काही करू शकला नाही. आणि मग आता का आग्रह धरताय, माझी शेवटची निवडणूक आहे आणि मला मतदान करा? बरं, मग आहेत ना पर्याय आपल्याला. 35-37 लोक आपल्या समोर आहेत, त्याला या सगळ्या लोकशाहीच्या ज्या काही निकष आहेत त्या निकषाच्या कसोटीवर त्यांना पारखून बघा. मग तिथे कुठे जात, धर्म, सोयरा, सगा, आपला तुमचा हा कुठे आडवा येतो? मला सांगा, एका समजा विशिष्ट समाजाचा लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिला तर काय त्या समाजाचे लोक आमच्या घरात घुसणार आहेत? किंवा दुसऱ्या एका आमच्या समाजाचा प्रतिनिधी आम्ही निवडून दिला म्हणून काय तो आम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार आहे? बरं, कुठल्याही समाजाचा प्रतिनिधी जेव्हा त्या लोकसभेच्या सभागृहामध्ये सभासद म्हणून आम्ही त्या सभागृहात पाठवला तर त्या ठिकाणाहून ज्या काही राष्ट्राच्या विकासासाठी ज्या योजना तयार होतात, ह्या योजना काय त्या उमेदवाराला बघून तयार होतात की नाही, हा उमेदवार फलाण्या समाजाचा आहे आणि सरकार ह्या समाजाचं आहे, त्यामुळे तिथे ही योजना लागू होणार नाही. योजना सर्व देशासाठी सारख्या लागू होतात. का निधी कमी जास्त प्रमाणात मिळू शकेल, जर विरोधी पक्षाचा प्रतिनिधी असेल, लोकप्रतिनिधी असेल तर कदाचित निधीमध्ये सापत्न भाव मिळू शकतो, किंवा सत्ताधारी पक्षाचा जर आमचा लोकप्रतिनिधी असेल तर निधी मिळण्यामध्ये आम्हाला थोडासा मोकळा हात मिळू शकतो, परंतु निधीच मिळणार नाही असं होणार नाही ना. कोणतीही योजना जेव्हा एखादी तयार होते मग ती योजना संपूर्ण देशासाठी तयार होते, काय ती एकेका लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघासाठी नाही तयार होत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही का बरं ह्या भावनेमध्ये अडकायचं, हा माझ्या धर्माचा, तो माझ्या जातीचा, तो माझा सोयरा, तो माझा आप्तेष्ट, हा आमच्या समाजाचा, तो त्याच्या समाजाचा, ह्या भानगडीत आम्ही का अडकायचं? बाबासाहेबांनी जेव्हा एवढी सगळी ही चोख बंदोबस्त केलेला आहे की भयमुक्त वातावरणात आणि पारदर्शीपणे ह्या सगळ्या निवडणुका पार पडाव्यात, जेणेकरून लायकीचे उमेदवार त्या सभागृहामध्ये गेले पाहिजे, ही सगळी बाबासाहेबांची धडपड होती. आणि तुम्ही आम्ही आमची जबाबदारी नाही. मग
या स्वतंत्र भारताचा जबाबदार नागरिक म्हणून योग्य उमेदवार निवडून देण्याची आमची जबाबदारी नाही का? आम्ही तेच बघायचं, हा जातीच्या पाशामध्ये अडकायचं, कुठं धर्मामध्ये अडकायचं, कुठे भावनिक आवाहनामध्ये अडकायचं का? मग हीच आम्ही जर अशा पद्धतीनं मतदानाचा हक्क बजावणार असो, आमचं कुठेच टाळकं न वापरता आणि तिथे लायक उमेदवार पाठवण्याच्या ऐवजी आम्ही कोणालाही ह्या सगळ्या भानगडीमध्ये अडकून जर कोणालाही तिथे पाठवणार असो, तर ही बाबासाहेबांची आमची प्रतारणा नाही आहे. ज्या पोटतिडकीने बाबासाहेबांनी हे सगळं तयार केलंय त्याचं आमच्यावर काहीच नैतिक बंधन नाही. ही सुद्धा आमची एक नैतिक जबाबदारीच आहे आणि म्हणून मजबूर आहोत, ही आमची मजबुरी आहे, याचा सहारा घेऊ नका. हे बुरसटलेले विचार डोक्यातून काढून टाका. सर्वप्रथम तर मतदानाचा हक्क बजावा. 50%, 52%, 58%, 60%, 62% मतदान होत आहे. बाकीचे लोक काय झोपा काढतायत आणि मग या देशाचा नागरिक म्हणून ओरडायला तयार, आमच्याकडे हे होत नाही, आमच्याकडे तो विकास होत नाही. आणि मग मतदानाचा हक्क कोण बजावेल? घरी बसून काय करता 40% लोक? मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. जोपर्यंत आपण मतदानाचा हक्क बजावत नाही तोपर्यंत आम्हाला देखील लोकप्रतिनिधीच्या विरोधात ओरड करण्याचा काही नैतिक अधिकार नाही. म्हणून सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावा आणि हा हक्क बजावत असताना या देशाचा मी जबाबदार नागरिक आहे, ह्या माझ्या मतदानाचं मूल्य मला कळालं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एका राष्ट्रपतीच्या मताला एकाच मताची किंमत दिलेली आहे आणि एखाद्या भिकाऱ्या फाटक्या माणसाच्या मताला देखील तेवढीच किंमत दिलेली आहे. हा एकमेव प्लॅटफॉर्म असा आहे की जिथे एक सामान्यातला सामान्य, अतिसामान्य माणसापासून तर अगदी उच्चभ्रू माणूस ह्या दोघांना एकाच लेवलवर या घटनेनं आणून ठेवलेलं आहे. तुमच्या दोघांच्याही मताला सारखीच किंमत दिलेली आहे आणि म्हणून हे मतदान आहे. दान करत असताना हे दान सत्पात्रीच पडलं पाहिजे. कुठल्याही भिकारड्या पात्रामध्ये दान टाकून तुम्हालाही पुण्य मिळणार नाही. पुण्य तर सोडा, पण तुम्हाला स्वतःला आत्मिक समाधान मिळणार नाही की मी माझ्या लोकशाहीच्या हक्कासोबत प्रतारणा केली आहे, ही भावना कुठेतरी तुमच्या मनामध्ये घर करून राहील. आणि म्हणून इथून पुढे जर कोणी तुमच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं माझी शेवटची संधी, जा बोंबलत तिकडे, नाही मला नाही तेवढं ज्ञान पण माझ्या नेत्याला दिल्लीत बसवायचं आहे, जा बोंबलत तिकडे, तुम्ही तुमच्या कसोटीवर तपासून बघा. आणि जर तुमच्याकडे योग्य उमेदवार असेल, बरेच जण म्हणतात आता संभाजीनगरमध्ये बोलतात की विद्यमान खासदार खूप हुशार आहे, लोकांच्या प्रश्नांची त्याला जाण आहे, लोकांच्या प्रश्नासाठी तो रस्त्यावर उतरतो आणि ज्या प्रभावीपणे या मतदारसंघाचे प्रश्न सभागृहामध्ये त्यांनी मांडले, हे व्हिडिओमध्ये सोशल मीडियामध्ये आम्ही बघितले आणि अत्यंत प्रगल्भ बुद्धीचा आणि पात्र असलेला उमेदवार आमच्यासमोर आहे. पण काय करावं, आमची मजबुरी आहे, केटरन नाही मारावं का? माझा आग्रह नाही, आम्ही काही तुम्हाला मजबूर करत नाही किंवा यालाच मतदान करा किंवा त्यालाच करा, अजिबात नाही. आम्ही तरी का मजबूर करावं? परंतु एक पत्रकार म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून माझं एवढंच म्हणणं असेल की कुठल्याही भूल थापा आमिष माझा धर्माचा, जातीचा, सगळा सोयरा याच्या पलीकडे जाऊन माझा लोकप्रतिनिधी त्या लोकसभेमध्ये मला पाठवायचा आहे. त्यासाठी त्या लोकसभेच्या सभागृहाच्या आसनावर बसण्याची त्याची लायकी तपासून बघा आणि अशाच उमेदवाराला मतदान करा. एवढंच मला म्हणायचं आहे. पुन्हा म्हणू नका आम्ही मजबूर आहोत आणि हाय हे मजबुरी, अजिबात नाही. 13 तारखेला मतदान आहे. सर्वांनी आपली कितीही महत्त्वाची कामं असतील ती महत्त्वाची कामं थोडीशी बाजूला ठेवून सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावा. हा आमचा लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण आहे. हा सगळ्यात मोठा लोकशाहीचा सण आपण मतदान करून उत्साहात साजरा करूयात. माझं मतदान दुसऱ्या मतदारसंघात होतं, मी मतदान करून आलेलो आहे. आपण देखील मतदान करावं आणि योग्य उमेदवाराला मतदान करा. आपलं दान सत्पात्री दान करा, एवढीच आपल्याला विनंती आहे. नमस्कार. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, कारण तुमच्या सूचना ह्याच आमच्या प्रेरणा आहेत. आणि म्हणून
हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं आपल्याला बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. पुन्हा एकदा सांगतो, मतदानाचा हक्क जरूर बजावा. नमस्कार.